अनेक पर्याय या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या विचाराधीन आहेत. खरं तर कणकवली शहरामध्ये एक याबाबत एक चांगली शिस्त लागावी. वाहतुकीची कोंडी सातत्यानं होते, त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय व्हावा आणि एक चांगली सेवा शहरवासियांना या नागरिकांना जे या शहरावर अवलंबून आहेत त्यांना त्या ठिकाणी चांगली सेवा या नगरपंचायत प्रशासनाची त्या ठिकाणी मिळावी, हा प्रयत्न याच्यामधनं आहे. आजची स्थिती आपण पाहिली आहे की श्रीधर नाईक चौकपासून ते मंजुनाथ हॉटेलपर्यंत कशा पद्धतीनं या सगळ्या उड्डाणपुलाच्या खाली त्या ठिकाणी व्यावसायिक त्या ठिकाणी आहेत आणि कशा पद्धतीनं पूर्ण बेशिस्त वाहतूक कोंडी किंवा अनेक प्रश्न त्यानिमित्तानं निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून याच्यावर काहीतरी शिस्त लावण्याच्या दृष्टीनं किंवा कणकवली स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली किंवा कणकवली एक आपलं शहर आहे, या पद्धतीनं काही निर्णय हे कठोर निर्णय त्या ठिकाणी करावे लागणार आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं अनेक पर्यायांचा विचार नगरपालिका त्या ठिकाणी करते. अतिक्रमण जे या शहरामध्ये आहे ते सुद्धा हटवण्याचा प्रयत्न नगरपालिकेचा आहे. खरं तर या शहराच्या मध्ये जवळजवळ 12 ते 14 रस्ते हे वाहतूक कोंडीचे आहेत, व्यापाराचे आहेत. त्यामुळे त्या रस्त्यामधली आजची स्थिती काय आणि त्याच्यावर कसं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल आणि कसं त्या ठिकाणी जनतेचं सहकार्य या सगळ्या कामासाठी मिळेल, हा प्रयत्न आमचा त्या निमित्तानं आहे. जे सगळे व्यावसायिक आहेत यांच्याशी सुद्धा त्या निमित्तानं बैठका सुरू आहे. प्रशासनाची सुद्धा त्या निमित्तानं एक ॲक्शन प्लॅन काय आपण याच्यावर निर्णय करणार आहोत त्याबाबतची सुद्धा चर्चा त्या निमित्तानं सुरू आहे. आणि खरं तर कणकवली शहर हे एक महत्त्वाचं एक व्यापारी केंद्र आहे, एक आध्यात्मिक नगरी आहे. परमपूज्य भालचंद्र महाराजांची स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे आणि एक व्यापाराचं केंद्र, एक शैक्षणिक केंद्र, एक सांस्कृतिक, एक क्रीडा केंद्र, अशा पद्धतीचं या कणकवली शहराचं या जिल्ह्यामधलं महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन या शहराला एक स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली बनवण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं आहे आणि म्हणून तशा प्रकारचे निर्णय हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि या सगळ्या निर्णयांमध्ये, या सगळ्या कठोर निर्णयामध्ये कणकवली शहरवासियांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक